मुंबईतील 3 आमदार हे मुस्लिम मतदारसंघातून निवडून आले आहेत. लोकसभेत देखील तेच चित्र होते, त्यामुळे निश्चितच हिंदुत्वाचा मुद्दा सोडला आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांनी वाचवली आहे. महापालिकेसाठी हिंदुत्वाचा जागर करायला सुरुवात केली आहे. जे विधानसभेत झाले तेच महापालिका निवडणुकांमध्ये होणार. विरोधी पक्षाचे ते कामच आहे. स्थगिती सरकारने दिलेली नाही. हिंदुस्थान एक आहे. प्रत्येक नागरिकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे. कर्नाटक सरकारच्या धोरणाचा आम्ही निषेध करतो. केंद्र सरकारने कर्नाटक सरकारवर कारवाई करावी. एकनाथ शिंदे हे जेव्हा बेळगावचे आंदोलन झाले तेव्हा 1.25 महिने छगन भुजबळ यांच्यासोबत राहिले आहेत आणि त्यावेळी राऊतांच्या हातामध्ये बिनशाईचा पेन होता. घटलेली आहेत. काय एकंदरीत लाचखोरांना अभय दिलं जात आहे की पारदर्शकता वाढलेली आहे कारभारात? हे बघा, देशामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये म्हणा की आता पारदर्शकता वाढलेली, याचाच अर्थ असा होतो की 16% ज्यावेळेस लाचखोरी घटते त्याचा अर्थ असा होतो की सरकारने केलेली कामं, लोकप्रतिनिधींनी ठेवलेलं लक्ष आणि अधिकाऱ्यांनी केलेले सहकार्य, याच्या तिघांच्या त्रिसूत्री कार्यक्रमामध्ये निश्चितपणाने चांगलं काम झाल्यामुळे या ठिकाणी हा जो रिपोर्ट आपल्याकडे आला आहे 16% कमी होण्याचा, तो सिद्ध करतोय की सरकारने चांगलं काम केलं. कोकणातील एक व्हिडिओ समोर येतोय ज्यामध्ये ठाकरे गटातील काही नेते शपथ घेताना कार्यकर्त्यांना पाहायला मिळाले आहेत मुस्लिम मतांसंदर्भामध्ये. हे बघा, आपण मुंबईमध्ये पण नजर टाकली तर आता 3 आमदार हे मुस्लिम मतदारसंघातून त्यांचे निवडून आले. त्याच्यामध्ये भायखळा असेल, बांद्रा असेल, या ठिकाणी त्यांनी मुस्लिम लोकांच्या भरोश्यावर आपले 3 आमदार निवडून आणलेले. लोकसभेमध्ये ते चित्र होतं. त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडलाय, त्यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्काचा मुद्दा सोडलाय. खरी शिवसेना जर कोणी वाचवली असेल तर ती एकनाथरावजी शिंदे साहेबांनी, बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना वाचवलेली आहे. आणि कालचा प्रयत्न आपण त्यांचा पाहिला असेल की त्यांच्या लक्षात आलं की आता हिंदुत्व सुट्ट आहे, म्हणून त्यांनी आता सपा नालायक आहे, सपा अशी आहे, सपा तशी आहे, म्हणजे एकीकडे हिंदुत्वाचा जागर करण्याकरता पुन्हा त्यांनी आता तोंड बाहेर काढलंय. कारण की महापालिका हा पोटातला जीव आहे, हा जीव त्यांना पाहिजे आहे. त्यामुळे आता हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आम्ही आहे, मराठी माणसाचे पुरस्कर्ते आम्ही आहे, दर्ग्यामध्ये जाऊन पाया पडणारे आम्ही आहोत. हे नौटंकी जी चालली आहे लोकांच्या लक्षामध्ये आलेली आहे. पण लक्षात ठेवा, येणाऱ्या महापालिकेमध्ये ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये झालं त्याचप्रमाणे महापालिकेमध्ये सुद्धा यांना सपाटून मार खावा लागणार. अजित पवार आणि चंद्रबाबू नायडूंना आता क्लीन चिट मिळाल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी संसदेमध्ये स्थगन प्रस्ताव आणलेला आहे. अशा प्रकारे बघता या प्रस्ताव. हे बघा, आता विरोधकाचं कामच आहे ते. शेवटी स्थगन प्रस्ताव काही सरकारने स्थगिती काही सरकारने दिलेली नाही. ज्या एजन्सीने स्थगिती दिली किंवा ज्या कोर्टाने स्थगिती दिली त्यांना त्याच्यामध्ये काही निघालं नसेल म्हणून तो निष्पन्न झाला आहे. या ठिकाणी त्यांचे उपमुख्यमंत्री होण्याचा घात आणि इकडे त्यांना क्लीन चिट मिळण्याचा घात हे एकाएकी झाले असल्यामुळे निश्चितपणाने काँग्रेस आता हा केविलवाणा प्रयत्न करते. सर, एकंदरीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा जो थांबवला जातो मध्ये जे आता वातावरण तापू लागलेलं आहे, त्यांना आतमध्ये येऊन दिलं जातं बेळगावमध्ये, कसं बघतात या घटना? बघा, हिंदुस्थान एक आहे. हिंदुस्थानाच्या प्रत्येक नागरिकाला हिंदुस्थानामध्ये कुठेही जाण्याचा अधिकार आहे, कुठेही सभा घेण्याचा अधिकार आहे, कुठेही तो जाऊ शकतो. पण माझ्या माहितीप्रमाणे हे जे आडमोठे धोरण या कर्नाटक सरकार करत आहे त्याचा आम्ही निषेध करतो. आणि असं त्यांचं म्हणणं असेल की असं केल्याने आम्ही जाऊ शकत नाही, तर शिवसेनेचे लोक तिथे जाणार आणि या अशा प्रकारच्या वागणाऱ्या सरकारवर केंद्र सरकारने कारवाई करावी अशी शिवसेनेची मागणी आहे. त्याला जोडून संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे कधीच बेळगावात गेले नाहीत कारण की त्यांना अटकेची भीती आहे. हे बघा, एकनाथ शिंदे हे ज्यावेळेस बेळगावचं आंदोलन झालं तर 1.25 महिने जेलमध्ये छगन भुजबळ साहेबांबरोबर राहिलेले हे त्यांना माहीत नसेल. आणि त्यावेळेस संजय राऊतांच्या हातामध्ये फक्त पेन होता, तोही बिना शाईचा होता. त्यामुळे त्यांना या गोष्टी काय माहीत असणार आहे. हे नगदा आलेलं हे बावलं काही सांगत असेल तर त्याच्यावर आमचा काही बोलण्याचा निश्चितपणाने आम्हाला काही बोलावं असं वाटत नाही. रात्री एकनाथ शिंदे फडणवीसांची भेट झालेली आहे. काय वाटतं, मंत्रिमंडळासंदर्भातील अंतिम चर्चा झाली का? विस्तार या आठवड्यात तरी होईल का? मला त्याच्यातलं काहीच माहित नाही. शेवटी हा त्यांचा अधिकार आहे. नागपूरमध्ये अनेक ठिकाणी जतमध्ये शिवाजी महाराज आणि अफजल खानाचा जो वध केला होता त्याचे पोस्टर होते ते फाडण्यात आले, असा आरोप जो आहे तो गोपीचंद पडळकर यांनी थेट पोलिसांवर केलेला. पोलिसांनी हे बॅनर पाडले, महाराजांचे बॅनर पाडले, अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. नाही, निश्चितपणे असं काही झालं असेल तर त्या ठिकाणी चौकशी केली पाहिजे आणि ज्या माणसाने काही केलं असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. नागपूरमध्ये सर नागपूरमध्ये अनेक ठिकाणी सुमार आणि मटक्याचे अड्डे सुरू आहेत. पोलिसांना अनेक ठिकाणची माहिती असूनही कारवाई केली जात नाही. या संदर्भात काही तुम्ही पाठपुरावा करणार आहात का? मंत्रिमंडळात प्रश्न उपस्थित केले? हे बघा, प्रश्न तर उपस्थित करण्याचा या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना अधिकार आहे. पण माननीय मुख्यमंत्री नागपूरचे असल्यामुळे आम्ही त्यांना या ठिकाणी ही सूचना करू किंवा विनंती करू की अशा पद्धतीच्या बातम्या आल्या आहेत तर आपण कारवाई करण्याचे आदेश द्यावे. कर्नाटक में कांग्रेस की सरकार है, मराठी नेताओं को पहले